ही आहे केबल कार. याने आपण वर जाणार माउंटेनवर ट्रेकिंगसाठी. हॅलो सर्वांना, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आज आम्ही पोहोचलो आहोत चोरला घाटाच्या आमच्या रिसॉर्टवर. पाहिजे तेव्हा भेटेल. नंतर हायेस्ट पॉइंट ट्रॅक आहे 5 ते 6.5. इथे आम्हाला गाईड सांगत आहे डे आयटनरी किती आहे, काय आहे. 15 ते 20 मिनिटं लागतील. थोडं स्लीप आहे, स्लीपरी असेल, म्हणजे ते लिफ्ट पण भरपूर आहे. ओके. जायचं असेल तर शूज आणि वॉटर बॉटल कंपल्सरी, आणि पाऊस आला तर रेनकोट्स. हे शूट चाल. आता आम्ही चाललो आहोत. ती गाईड आहे आमची, ती सांगते. आता सध्या अजून वेळ झाली नाही आहे ना आमची चेक इनची, तर आम्हाला थोडा वेळ बसावं लागेल आणि मग आम्ही एंट्री करू. पाऊस खूप आहे इथे, सांगत होते ती. आहे डायनिंग एरिया इथे. आम्ही थोडा वेळ बसतो. इथे असं मचाण बांधलं आहे त्यांनी डायनिंगसाठी, आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू कसा दिसेल टुरिस्टला त्याची पण त्यांनी दक्षता घेतली आहे. खूप मस्त बांधले आणि सगळे नॅचरल रिसोर्स यूज करून त्यांनी ते बांधले. आता आम्हाला वेलकम ड्रिंक मिळाला आहे, विच इज मच नीडेड फॉर अस. ही अशी व्हॅली आहे इथे, आणि इथे हे डायनिंग एरिया आहे इथे असा. हा पहा, इथे हा धबधबा आहे प्रवाहित झालेला, दुधासारखा फेस आहे त्याचा, फेसाळलेला धबधबा. त्याच्यावरती पण एक आहे आणि तो छोटा आहे इथे. हे दोन आहेत ते मोठे दिसत आहेत मला, त्यातला हा तर एकदमच मोठा आहे. सुंदर. आता आपण स्विमिंग पूल एरिया बघायला जातो. अजून आमचा रूम खाली झाला नाही आहे. बेडिंग वगैरे चाललं आहे, क्लिनिंग चाललं आहे. 15-20 मिनटं झाली आम्ही येऊन. वी आर मूविंग अहेड फॉर स्विमिंग पूल्स, ॲम्बियन्स अँड ऑल. आपण कितीही मॉडर्न झालो, मोठे झालं, तरी पण आपण निसर्गाच्या सानिध्यातच येऊन विसावतो. आपल्या तिथंच बरं वाटतं नाही. इथला ॲम्बियन्स आपल्याला मोहित करतो. ज्यांना खरंच नेचरची आवड आहे ते रमतात या ॲम्बियन्समध्ये. बाहेरून जेव्हा आपण आत येतो तेव्हा हे मचाण हे असं दिसतंय डायनिंग एरियाचं. छान दिसतंय ना. हॅलो, आता आम्ही पोचलो आहे. आम्ही कुठे राहतो आहे, आमचा रूम तुम्हाला दाखवते मी. ओके, हा पूर्ण जंगल स्टे आहे पहा. ओके, हे असे कॉटेजेस आहेत इथे. ही आहे आमची कॉटेज, पानसुली नाव आहे कॉटेजचं. सी द मिरॅकल.
इथे हा बेड आहे आणि आमच्या मुलासाठी हा एक्स्ट्रा बेड दिला आहे त्यांनी. ओके. इथे टॉयलेट्स आहेत, शॅम्पू वगैरे सगळं दिलं आहे त्यांनी. अतिशय सुंदर आहे. साबण पण त्यांचा आयुर्वेदिक आहे कुठला तरी, मी पाहिला मगाशी. आणि आत्ता ज्यासाठी वेट करत होतो आम्ही तो व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि तो व्ह्यू आम्हाला मिळाला आहे आमच्या घरासाठी. आणि हा आहे तो व्ह्यू. किती छान आहे ना हा व्ह्यू. आणि समोर आमचा रूम आहे. आम्ही ते झोपणार आहोत या व्ह्यू. आणि ते समोर तिथे दिसत आहेत ना, ते पण ह्यांचेच आहेत. हे वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट म्हणून आहे, ते पण यांचेच आहे. आणि तिथे उद्या आम्ही जाणार आहोत केबल कारने. तेही आम्ही तुम्हाला शूट करून दाखवू. आणि हा आहे वॉटरफॉल. तुम्हाला असं वाटेल की हा किती जवळ आहे, पण इथे जाण्यासाठी 1 दिवस लागतो. तो जो दुधासारखा फेसाळलेला ते 2 वॉटरफॉल आहेत ना, तिथे जाण्यासाठी. सो तो व्ह्यू तर अतिशय सुंदर. मग हा कसे नखशिकांत पसरलेले हे सह्याद्रीचे डोंगर हिरवेगार झालेले. आपण असे झोपलो आहे, गाढ झोपेतून आपण आता उठतोय. सकाळ झाली आहे आणि हे असं मस्त व्हॅली व्ह्यूने आपण निसर्गाचं दर्शन घेतोय. किती सुंदर ना. भलेही 1 दिवसासाठी का होईना, पण किती सुंदर दृश्य आहे. हे केळ्याचे आहेत, कुरकुरीत फ्राय केलेले केळं आहे. हां, ते हे श्रीखंड, दही, लोणचे, पनीरची भाजी, भाकरी, वांग्याची भाजी, चण्याची उसळ, पनीरची भाजी, भाकरी आणि सलाड. आणि खूप काही आहे, नंतर दाखवते मी. बफे लंच. हे आहे ते बफे. इथे सलाड्स आहेत, इथे लोणची आहेत वेगवेगळ्या प्रकारची. आंब्याचं लोणचं आहे, गोड लोणचं आहे, लसणाचं लोणचं आहे, मिरचीचं लोणचं आहे. ओके. इथे दही आहे, हे श्रीखंड आहे, पापड, ज्वारीची भाकरी आहे, कलिंगड, सोलकढी, व्हेज पुलाव, सूर्य भात, उकडा भात, शेपूची भाजी आहे, शेपूची भाजी, भात वांग, बटाटा वांग, पनीरची भाजी आहे, चण्याची उसळ आहे, मूग रस्सा आहे, डाळीची आमटी आहे. ओके. गाजराची खीर आहे. आणि मगाशी मी म्हटलं ना की तळलेले केळं आहे. ओके. हे तिसऱ्याचा मसाला. हे सगळं नॉनव्हेज आहे. हा आहे इथे लँडोर आहे. हा लँडोर त्यांच्या प्रेमायसिसमध्ये येतो. हा त्यांनी पाळला वगैरे नाही, पण असतो तो तिथेच फिरत, काही करत नाही आपल्याला. छान फिरत असतो, आनंद घेत असतो. आपण काही फोटो वगैरे काढत असतो तिथे हलत पण नाही, तो तिथेच उभा राहतो. पहा छान आहे ना. आता आम्ही चाललो आहे केबल कारसाठी. हा वे आहे पहा.
इथे केबल कार येणार आणि आम्ही जाणार ट्रेकिंगसाठी. ही आहे केबल कार. याने आपण वर जाणार माउंटनवर ट्रेकिंगसाठी. हे आहेत वेस्टर्न घाट्स, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. किती मनमोहक दृश्य आहे ना. Awesome. हे आपण केबल कारवरून जातोय. तेच दिसतंय. आम्ही ट्रेक करून आलो आहे. म्हणजे खाली केबल कारने सोडलं आम्हाला आणि ट्रेक करून आलो आम्ही. हा तो धबधबा जो मी खालून दाखवते ना तुम्हाला, आम्ही वर आलो आहे आणि सगळे डोंगर असे डोंगरावर धग आलेत. धुक्यात हरवलं आहे पूर्ण. हे ट्रेकिंगला आहेत आमच्याबरोबर. अजून 100 मीटर ट्रेक बाकी आहे. आम्ही करतो या. चला, मी मार्गस्थ होतो आमच्या ट्रेकसाठी. लेट्स गो. केबल कारने आम्हाला काही अंतर सोडलं आणि वरती थोडंसं आम्ही चालून आलो. छोटा डोंगर, त्याच्यानंतर धाप लागली आम्हाला आणि आता परत आम्ही मोठा एक स्टीप डोंगर चढून आलो. आणि ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे थोडा श्वास लागला, पण ठीक आहे, त्याचं सार्थक झालं आहे. आता होईलच. ते धुक्यामुळे दिसत नाहीये चित्र, आता दिसेल.
सो मगाशी मी जे म्हणत होते ना, त्या दृश्यासाठी आम्ही इतका ट्रेक करत आलो स्टेप, ते हे दृश्य आहे. मगाशी धुक्यामुळे जे दिसत नव्हतं, ती व्हॅली पूर्ण ही. अजून काय पाहिजे आयुष्यात आपल्याला? निसर्गाने भरभरून दिलं आपल्याला फ्रेश होण्यासाठी. आणि ते रेस्टॉरंट ते मी थंय पूल हे आता मी खाली जातोय ट्रेक करून. सी स्वर्ग कोणी पाहिला आहे, पण हे जे दृश्य दिसतंय आपल्याला पूर्ण, किती नैसर्गिक संपत्ती आहे आपल्याकडे. एन्जॉय करा माझ्याबरोबर हा व्ह्यू. असं काहीसं विहंगम दृश्य आहे आपल्या वेस्टर्न घाट्सचं. आणि आता आम्ही खाली उतरत आहोत. खाली आल्यावर आम्ही गेलो स्विमिंग पूलकडे. तिथेही भरपूर पाऊस होता. आम्ही एन्जॉय केलं तिथे खूप. फारसा डीप नव्हता, 4.5-5 फूट होता डीप. मला काही स्विमिंग येत नाही, पण त्या पाण्यात उड्या मारायला खूप मजा येत होती. किती सुंदर दृश्य आहे. मी यासाठीच तिथे गेलेले. मला हा स्विमिंग पूल खूपच आवडला होता त्यांचा. म्हणजे समोर व्हॅली आणि आपण पाण्यामध्ये स्विमिंग करतोय. हे सकाळचं दृश्य आहे. सकाळी पण आम्ही आलो होतो. सकाळी आम्ही वॉटरफॉल ट्रेकला गेलो नाही, कारण आम्हाला नंतर ड्रायव्हिंग करायची होती. म्हणजे माझ्या मिस्टरांना, माझ्या यजमानांना ड्रायव्हिंग होतं पुढे गणपतीपुळ्यापर्यंत. ते पण 5-5.5 तासांचं ड्रायव्हिंग होतं. सो आम्ही ते रिलॅक्स केलं स्विमिंग पूलमध्ये. हे स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही रात्री नाईट ट्रेलला गेलो होतो. तिथे आम्हाला ग्लायडिंग फ्रॉग दिसला. त्याचा फोटो मी शेअर करते पुढे. हा तो ग्लायडिंग फ्रॉग. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.